काय प्रसाद सदा कोल्हापूरचा प्रसिद्ध नंदी हरण्या आणि सोनारपाण्याचा सोन्या सुद्धा हे देखील दाखल झालं तिथं सोन्या 50-50 केसरी मैदानात. आज त्यांचा एक फेरा होणार आहे. आपण लवकर त्यांची मुलाखत घेतली. मित्रांनो, आज सोन्या 50-50 केसरी मैदान पार पडतंय आणि आज खऱ्या अर्थानं एक सुवर्ण क्षण आलेला आहे. तो म्हणजे कोल्हापूरचा हिंद केसरी शतकवीर हरण्या आणि सोनारपाड्याकरांचा हिंद केसरी सोन्या. ही जोडी आज मित्रांनो आपल्याला या मैदानात पाहायला मिळते. आत्ताच दाखल झाली. आपल्यासोबत हरण्याचे सहकार्य. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपल्या सातारा जिल्ह्यात हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. काय सांगाल आज खऱ्या अर्थानं जनरल मध्ये हरण्याची क्रेज आहे, पण 3 फेऱ्याच्या मैदानात आज हरण्याला त्यावेळी क्रेज पाहायला वाटतं. त्यावेळी काय वाटलं तुम्हाला आज? हे आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. हरण्या आमचा आरत परतला पळला आता पट्टा पद्धतला फेरा काढण्यासाठी आम्हाला लय मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि सोन्या 50-50 बरोबर त्याचा फेरा निघणार आहे. काय वाटतंय आज एकंदरीत दोन्ही बैलगाडा क्षेत्रातले एक सोनं आहे, पांढरं सोनं. काय सांगायला नंदीबद्दल? दोन्ही शर्यत क्षेत्रातले आपापले ह्याच्या पट्टा पद्धत मधले आणि आरत परत मधले दोन्ही देव आहेत आमच्यासाठी. हरण्याबद्दल काय सांगाल? आता हरण्याची क्रेज अख्ख्या महाराष्ट्रात आहे, त्याच्याबद्दल 4 शब्द काय सांगाल? हरण्याचं आता सांगायसारखं बोलायसारखं सांगेल तेवढं कमीच पडणार आहे. हरण्या आमच्यासाठी दैवत आहे आमचं. आज गाडीवर कोण असणार आहे हरण्याच्या ड्रायव्हर म्हणून? गाडीवर कोण असणार आहे हरण्याच्या? हरण्याच्या तुकाराम मुलगी आणि भैया वाटेगावकर. हरण्या कधी असा फेरा पडला इकडे ह्या साईडला? कधी नाही, हे प्रथमच पळणार आहे. मग तुम्ही पण पहिल्यांदा तो फेरा अनुभवला. काय सांगाल आता आज हा सोनारपाडा सोन्या तुम्ही नंदी हा पळताना पाहायला बघितला असेल? हो. काय वाटतं त्याचा पळ बघून तुम्हाला? पळ बघून आम्हाला आनंद होईल. बर, नक्कीच मित्रांनो बघू शकता कोल्हापूरचा आपला शतकवीर हरण्या याचे सगळे सहकारी दाखल झाले आहेत. या तुमच्या इकडे जशी क्रेज आहे तशी इकडे तुम्हाला जाणवली का क्रेज आज? कसं वाटलं एकंदरीत? हरण्याची महाराष्ट्रभर क्रेजच आहे. बर, कारण मला वाटतं भारत नाही तर मला वाटतं भरपूर देशामध्ये हरण्याचं नाव आहे जनरल पद्धतीमध्ये. तर ह्या क्षेत्राचा अनुभव कसा वाटतो? बघता का हे क्षेत्र आमचं इकडचं? हे क्षेत्र आम्ही अगोदर पण बघितलंय आणि आता हरण्या पळणार आहे. आम्हाला आनंदाचीच गोष्ट आहे. बर, आता सोन्या जसा आहे त्याचा शिष्य पण तुम्हाला माहिती आहे का? बकासूर. हा, माहिती आहे. बकासूर बद्दल त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता बकासूर तर आता ह्या पट्टा पद्धत मधला देवच आहे. बर, बकासूर बद्दल आता आम्हाला जसं ह्या जोडीची पळताना पाहायला मिळणार, तर बकासूर आणि हरण्या सुद्धा पळताना पाहायला मिळेल का आम्हाला? मिळेल. कारण काय ह्या इकडे क्षेत्रात बऱ्याच क्षेत्रात बकासूरला देव म्हणून संबोधलं जातं, जसं हरण्या पण देव आहे. या जोडी पण आम्हाला पळताना पाहायला दिसली पाहिजे म्हणून हा प्रश्न विचारला की पळताना मिळेल का आम्हाला? 100% आम्ही प्रयत्न करेन. आता हरण्या किती वर्षाचा अंदाजे काय? का किती वर्षाचा हरण्या आपला? हरण्या आता 11 वर्ष. ज्यावेळी इकडे यायचा विचार केला त्यावेळी काय वाटलं होतं एकंदरीत की आता हा जोडी पाहणार? तुम्हाला काय वाटलं होतं त्यावेळी? काय नाही, आम्हाला आनंद झाला. दादा काय सांगाल? पहिल्याला इकडे बोलवण्याचं राहुल आप्पा गोरे त्यांनी दादाला फोन केला. त्यानंतर बैल इकडे आणायचं ठरलं. त्यानंतर सोन्याबरोबर पळणार म्हटल्यावर जरा खूपच चांगलं वाटलं, आनंद वाटला भरपूर. तुम्ही हरण्यासोबतच आहे? होय होय. काय सांगाल इकडची क्रेज बघून काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? 100% चांगलं वाटते, काय अडचण नाही. कारण एकतरी हा सुवर्णयोग म्हणून ओळखला जातोय. आज या नंदींचा फेरा पण सुद्धा पडणार आहे. तो एक म्हणजे एक सुवर्ण ऐतिहासिक क्षण असणार आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी. कारण हे दोन्ही नंदींनी महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगात नाव केलंय. तर काय सांगाल या दोन्ही नंदीबद्दल? सोन्या त्याचं देखणं रूप आणि त्याचा पळ आणि त्याने घडवलेला बकासूर बैल हे खरोखर एक अविस्मरणीय आणि सुवर्ण क्षण असेल यो महाराष्ट्रासाठी 100%. हरण्याबद्दल काय सांगाल? हरण्याची खासियत तुमच्या भाषेत, कारण आता आम्हाला तुमच्या पट्ट्या पद्धतीतलं एवढं काही माहिती नाही, तरी जरा सांगा आम्हाला, या प्रेक्षकांना कळू दे जरा. हरण्याची खासियत काय, त्यानं पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मनावर अधिराज्य केलेला आहे आणि आमच्या भागात लोक त्याला देवच मानतात. आणि 100% संदीपांचा लहान भाऊ म्हणून सांगतो, देवाचा उपकार आहेत, आमच्या घराला देवच पाठवलाय. बर,
कारण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतामध्ये हरण्याची क्रेज आहे. जिथं हरण्या असतो तिथं त्याच्या म्हणजे हरण्या पब्लिक मध्ये दिसत सुद्धा नाही, एवढी हरण्याची क्रेज आहे. आज पण तुम्ही बघितलं असेल या मैदानामध्ये की हरण्या दिसत नव्हतं, त्याच्या आजूबाजूने सोने असेल त्याच्या आजूबाजूने पब्लिक एवढं होतं. एवढं प्रेम मिळतंय नंदींना आपलं. काय वाटतं तुम्हाला? एवढं प्रेम बघून मन भरून येते. आणि कुठं जर पूर्वपार पुण्य असेल म्हणून आमच्या दावणीला आलाय. बर याला आम्ही आता आमचा देवच मानलाय. हुलगे आमच्या भागातला गाडीवान बरं. आणि इकडचा भैया वाटेगावकर. आता तुमची जी शर्यत असतात ते खरं अर्थानं एक लांब पट्टा असतो. किती किलोमीटर? 5 किलोमीटर काहीतरी. 5 किलोमीटरचं अंतर आमचं. तरी पण एवढंच त्याला हे कसं काय आहे? म्हणजे स्पीड वगैरे आहे आणि दम वगैरे लागत नाही. कारण आता 3 फेरे म्हटलं की इकडचे नंदी 3 फेरे, पण हा 5 किलोमीटर पळतो. काय सांगाल याचं मागचं रहस्य? 5 ते जवळजवळ आपलं बघा एकसंब्याचं मैदान तर 10 किलोमीटरचं अंतर त्यानं डांबरीवरचं पूर्ण त्यानं सहजच काढलेलं. त्यामुळे काय अडचण नाही आणि बैलाला तेवढं दम पण आहे बैलाचा. बरं, आता इकडच्या प्रेक्षकांना हरण्याच्या फॅन्सला काय सांगाल की इथं भरपूर त्याचे फॅन्स आलेत, त्या फॅन्सला काय सांगाल? एवढीच अपेक्षा करतो. आणि हरण्या आता इकडे कंटिन्यू आम्हाला कधी पळताना दिसेल का? समजा जर 3 फेऱ्या असेल तर पळू शकतो का? बघा पुढे भविष्यात काय असेल ते. कारण काय माहितीये का, आता नंदी इकडे भरपूर पळतायत पण इकडे पण भरपूर हरण्याची क्रेज आहे. त्यामुळं कुठेतरी कोणाला तरी वाटतं की हरण्या इकडे येऊन थोडाफार पळावा. जशी तुम्ही आज इच्छा पूर्ण केली सगळ्यांची. आज एक फेरा पडणार आहे. सोन्याबद्दल काय सांगाल? सोन्या काय आम्हाला तो बैलच आवडतोय सोन्या. आणि एक म्हणजे आप्पांचं नियोजन चांगलं असते राहुल आप्पांचं. बर आणि बैल छान आहे, तो पण पळेल चांगला. बरं, आज आपणचं पण कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण हा सुवर्ण योग त्यांनी घडवून आणलाय ते. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आभार आहे. असाच नंतर ना आम्हाला हरण्यात देव बकासूर सुद्धा पळताना दिसा आम्हाला ही शुभेच्छा आहे. धन्यवाद धन्यवाद. बघा मित्रांनो, खऱ्या अर्थानं हरण्या आणि सोन्या ही देखील नंदी उपस्थित झाली.